तर काय हा टायर खराब झालेला आहे युवाला. खरं पंक्चर कुठं होतं ते सापडत नव्हतं आम्हाला. नुसतंच आवाज जात होते, त्यामुळे बदलून टाकला. तर जय शिवराय मित्रांनो. तर आत्ता मी उठलोय आणि आत्ता 12 वाजून गेल्यात, कारण जरा वेळानं उठलो आज, कारण मामाकडून यायला काल उशीर झाला, रात्री 11-12 वाजले. त्यामुळे आता मामा पण माझ्यासोबत आला आहे. तर आता आपण जायचं आहे बाहेर आणि जर आता आपण आवरूया आणि जेव्हा त्यांना आता भूक त्यांना लागल्या आणि मामा त्यांना आता सकाळीच लय लवकर उठतात आणि मीच लय वेळानं उठले आज. तर आता बाबांचा अचानक फोन आला की टायर गाडीचं बदलायचं आहे, 4 व्हीलरचं. कारण ते जरा टायर बाद झाले, म्हणजे ज्यातनं हवा जात होते, ते पंक्चर पण आम्हाला सापडत नव्हतं. तर त्यासाठीच आम्ही आता टायरच बदलला डायरेक्ट. तर ते जुना टायर आहे ते आणायचा घरी आणि बाबा का आता 4 व्हीलर घेऊन येणार नाहीत, 2 व्हीलरवर येणार आहेत आणि ते एकट्याला टायर काय आणू शकत नाहीत. त्यामुळे आता मी मामा आणि मी जाणार आहे टायर आणायला. तर आता आपण आवरूया आणि आता भेटूया आवरून झाल्यावर. आणि आता भूकली लागल्या, जेवण आता भेटतो तुम्हाला. गाईस तर आता आपण रेडी झाले आणि आवरले सगळं. तर आता आपण निघूया आणि आता पोचायला 1 तासभर लागेल. तर जाऊया, मामा पण आहे माझ्यासोबत आता. तर गाईज जाऊया, जरासा वेळ झाला आता निघायला. तर काय आता फायनली आम्ही पोचले आणि हे 2 टायर बदलले आहेत. इकडचा 1 टायर बदलला आणि 2 आणि ह्या साईडचा 1, ह्या साईडचा 1 बदलला. तर गाईज ते खराब झाला टायर तुम्हाला दाखवतो. तर गाईज हा टायर खराब झालेला आहे युवाला. खरं पंक्चर कुठं होतं ते सापडत नव्हतं आम्हाला. नुसतंच आवाज जात होते, त्यामुळे बदलून टाकला. तर आता ह्यो टायर घेऊन जायचा आहे घरी आणि आता बाबा येतील 8 वाजता येतील घरी आणि पुढचे 2 टायर फक्त बदललेत. ही गाडी घेऊन जाणार, कारण त्या गाडीवर काय टायर बसू शकत नाही, त्यामुळे ही गाडी घेऊन जाणार. त्या गाडीची सीट जरा वेगळीच आहे, इकडनं असं निसरट असल्यामुळे गणित टायर ठेवू शकत नाही, ती जरा सीट मोठी आहे, ती आता गाडी घेऊन जायचं. तर काय आता झाले चालले, आता आम्ही टायर देऊन घेतले. गाईज हे बघा, आता झोपडे जरा काय सिमेंटचंच आहे पूर्ण हे. ट्रॅफिक काय पुण्यातलं काय सपोज नाही बाबा, पुण्यातलं ट्रॅफिक इज परमनंट. तर काय आता आम्ही पोचले घराच्या इथं टायर घेऊन आणि आज सोमवार आहे, जरा आरतीला पण जाऊया. 8 वाजता आरती असत्या, तर काय जाऊया आरतीला लागून आणि पहिलं टायर तीन ठेवूया. तर काय आता आपण चाललोय आरतीला आणि ते टायर तीन ठेवले आता आणि पाणी पण आणायचं आहे आणि आरतीला पण जायचं आहे. आरतीला जाऊया पहिला, नंतर पाणी आणूया. तर काहीच पहिला सोमवार आहे, कारण आरतीला जायला पाहिजेच, तर मंदिरात पाय तरी पडेल. तर काय आता आमचं झाले आरती करून तिथं आले मंदिरात जाऊन. तर आता आपण जाऊया पाणी भरायला आणि कपडे पण इस्त्री करायचे आहेत, कपडे इस्त्री टाकून यायचे, उद्या देतील ते. आता पाण्याची कॅन्टीन घेऊया आणि जाऊया पाणी भरायला पहिलं, कारण पाणी नाही यायचं आता सध्या, त्यामुळे आता पाणी आणायलाच पाहिजे काय पण करून.
त्याला सदा मला वाटतं देऊन नुसतं बघत बसली. हे बघा गपच बसले. ते आलं ना काय त्याला काय समजणं झाले. तर काय आता जाऊया जेवायला आणि पाणी तर आणले. तर आता जेवूया आणि खाली जाऊया फिरायला जरा आणि तुम्हाला आता जेवल्यानंतर भेटतो. तर काय आता आले आम्ही खाली फिरायला. मामा आणि मी चालले, बाकीच्या झोपलेत कारण थंडी लय वाजायला लागली आज आणि थंडी लय वाढल्या जरा अगोदरपेक्षा. तर उद्या आम्ही जाणार आहे, मामा पण उद्या जाणार आहे कोल्हापूरला आणि मला पण जायचं आहे कोल्हापूरला. आणि 10 तारखेला आमचं कॉलेज सुरू होणार आहे. आज 1 तारीख आहे आणि 10 तारखेला आमचं कॉलेज सुरू होणार आहे. जास्त दिवस काय सुट्ट्या नाही ना आम्हाला, 10-12 दिवस सुट्ट्या होत्या. आणि आत्ताच हे आलं आम्हाला काय ते आत्ताच मेसेज आला त्याच्या ग्रुपवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती की 10 तारखेला सुरू होणार आहे तुमचं कॉलेज, तर तुम्ही प्रकट व्हायला लागते 10 तारखेला. तर घरातली म्हणा लागल्यात की कोल्हापूरला काय जाऊ नको, इकडे तिकडे फिरतोस तू. आणि मामा आता मला लागला चल मला पण जायचं आहे, मला जायचं आहे कारण नंतर काय सुट्ट्या नाहीत 3rd इयरपर्यंत. तर घरातली आता काय बघा काय म्हणतात. उद्या सकाळी आता जाणार, बघा घरातली होय म्हणली तर जायचं, नाहीतर मग बघा तरी पण जायचं. तर काय आता जरा फिरूया आणि जाऊया घरी. आणि थंडी असल्यामुळे त्यांनी लई फिरवा वाटणं झाले, तर 1-2 राऊंड मारूया आणि घरी जायचं. 5 minutes later. तर काय आतासाठी बघतो एवढंच. तर आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये आणि आमचा फिरून देऊन झाले, आता चाललो आहे आम्ही घरी. तर आता उद्या जायचं कोल्हापूरला, बघूया घरातली काय म्हणतात. तर आजसाठी बघतो एवढंच. तर आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तर बाय बाय.